नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं फार्मर शेतकरी चॅनलवर स्वागत आहे। हा बघू शकता तुम्ही, मी म्हशी आणलेला आहे। मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये कोट्याचा व्हिडिओ टाकला होता की आपल्याला किती म्हशी आणायच्या आधी किती खर्च लागते, काय करावं लागते, कायची सुविधा करून ठेवावं लागते, ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। तर त्याच्यानंतर आपण आहे का नाही बाजारात जाऊन बाजारातनी व्हिडिओ पण काढला म्हशीचा। आणि हा आहे का नाही तुम्हाला मागं दिसत असेल म्हशी आणल्या आपण। मी तुम्हाला म्हशी दाखवतो कोणत्या आणल्या। हा बघा, तर हा बघा, हा मुर्रा आहे, हा जातवान मुर्रा आहे। तर याला आहे का नाही मी 95,000मध्ये आणलेला आहे। 95 बघा तुमची मुर्रा खालून मी दाखवतो तुम्हाला। तर हे जनली मित्रांनो, हा जनलेली आहे, म्हणजे घरी आल्यावर जनली आपल्या इथं वगारू दिलं तिने। हा तिचं वगारू आहे मंदातले, हा बघा तिचं मंदातलं वगारू आहे। तर त्याच्यानंतर आपण म्हैस आणली हे आहे का नाही आज जनली 15 ऑगस्टच्या दिवशी। हा बघा, हा बिन तेवढ्याचीच आणली मी 95,000ची म्हैस। हे बघा आजच जनली, जारच हे आहे तिचा। 2 लिटर तिनं चिक दिलं। हा बघा, तर आपण अशा चांगल्या हा मुर्राची नाही, जाफरान आहे, जाफरानी। पुढून तिचे शिंग बघा, हा बघा तिचे पुढून शिंग तेव्हा हे जाफरा टाईप आहे। हा बिन आपण 95मध्ये आणलेली आहे। 2 म्हशी आणल्या मी 95 बाजारामधून, कारंजा लाडचा इथं बाजार होता तिथून आणल्या। तर त्याच्यानंतर हा आपले हा म्हैस येते, ह्या लहान आहे हाईटमध्ये। हा बघा, पण दूध खूप छान देते हे म्हैस। हा प्युअर कुंडल मुर्रा आहे, याला काही पाहायची गरजच नाही। जर तुम्हाला हवत असेल, ही म्हशी लागत असेल, तर तुम्ही मला सांगू शकता, कमेंटमध्ये सांगू शकता की किती लागत असेल। तर हा म्हैस देते रोजची 12 लिटर दूध देते, सकाळ संध्याकाळ 6 देते। मी 6 काढतो, 3 माऊचं 12 लिटर दूध देते। एक माऊ मी गोऱ्याला सोडतो। हा तिचं गोरा आहे, हा बघा, हा गोरं म्हणजे हे वगार आहे, वगार, हा वगार आहे। आणि हा आहे का नाही, हा वगार तिची आहे, मुराचा आहे वगार। हा बिन वगार आहे आणि हा बिन वगार आहे। हे आजच दिलं, हे आजच जनलेलं आहे। तर आपला कोटा असा आहे। तर आपला फॅना बिन बसवलेला आहे आपण कोट्यातनी, हा बघा। आणि सगळी सुविधा आहे आपली पैसे। हे गुड नाईट बी बसवलेला आहे मच्छरासाठी, रातच्यासाठी। इथं बघा डेक बी आहे, शेण किन असं आपण पाणी जासाठी, हे शेणाचं पाणी जासाठी आपण धार बी काढली साईडले। आता सगळं झालेलं आहे आपलं, पाणी दूध गीत काढणं झालेलं आहे। त्याच्यामुळे आपण बसासाठी साफ। तर तुम्हाला मी कुटाराचा दाखवलंच झालं आहे ना, की तर आपण हे बघा मी द्यायला तर शेतकरी मित्रांनो, आपण आहे का नाही या म्हशीसाठी काय खाद्य सकाळ संध्याकाळ सकाळी कोणचं खाद्य खाऊ घालता तुम्ही, संध्याकाळचं कोणचं खाद्य खाऊ घालता, त्याचा मी व्हिडिओ आहे का नाही तुम्हाला आहे का नाही याच्यानंतर मी टाकून देईल संध्याकाळचा। तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनची घंटी दाबा, म्हणजे तुम्हाला मी ते व्हिडिओ टाकेल नोटिफिकेशन येऊन जाईल तुमच्या व्हिडिओला। तर हे आपलं कुटार आहे, तर याच्यातलं सकाळी कोणचं खाऊ घालायला लागते, संध्याकाळी कोणचं खाऊ घालायला, त्याच्यामुळे आपलं चांगलं दूध देते। 2 टाईमच असते याला खाणं, 2 टाईमच टाकत असतो आम्ही, पण अतिउत्तम म्हणजे चांगलं टाकत असतो। म्हणजे प्रोटीन असलं पाहिजे त्यात, जास्त कॅल्शियम असलं पाहिजे, तर त्याच्यामुळं दूध जास्त देते आपली म्हैस। तर ते डाले, त्या डाल्यातले 3 डाल्यात नाही, आणि मी तुम्हाला याच्यानंतरचा व्हिडिओ टाकून देतो की कसं करा लागते, या खाण्यासाठी काय टाका लागते, सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगतो। तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। ओके मित्रांनो।